जागा वाटपावर आज मंथन, भाजपा 150 तर शिवसेना 100 जागांवर करणार दावा, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। मनपा निवडणुकीसाठी उबाठानं कसली कंबर, आज वरळी डोम इथं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला करणार संबोधन। निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं ते अंतिम, कोण काय बोललं हा अंतर्गत विषय आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर धुरंधर मधला धूर कुठे गेला माहित नाही, एकनाथ शिंदेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचा पलटवार। महाराष्ट्रातील 29 पालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, 15 जानेवारीला निवडणूक, 16 जानेवारीला मतमोजणी, सोमवारपासून आचारसंहिता लागू। आज पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा घेण्याची शक्यता, दिग्विजय पाटील शीतल तेजवानीच्या समोरासमोर चौकशीचीही शक्यता। लवासा प्रकरणी आज अंतिम सुनावणीची शक्यता, शरद पवार अजित पवारांसह सुप्रिया सुळेंविरोधात प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं उभारल्यावर आरोप। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला गोळी घातली, मात्र एक पोलीस कर्मचारी शहीद। राजस्थानातील ड्रग्ज कारखान्यावर छापा, 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, महाराष्ट्र पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। राजधानी नवी दिल्लीला प्रदूषणाचा फटका, खबरदारीचा उपाय म्हणून 1ली ते 5वीच्या शाळा आता ऑनलाईन भरणार। चंद्रपुरात शेतकऱ्यानं सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, 1 लाखाच्या कर्जाचा 74 लाख रुपये परतावा घेतल्याची धक्कादायक प्रकार, अवैध सावकारीला कसा चाप बसणार हा प्रश्न। गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा, आंदेकराच्या घरातून सायलेन्सर असलेली बंदूक जप्त, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। माधुरी हत्तीण पुन्हा स्वगृही परतणार, नांदणी मठात पुन्हा होणार रवानगी। शिरूरमध्ये लहान मुलावर बिबट्याचा हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेतात खेळणारा चिमुकला ठरला बिबट्याचं लक्ष्य। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस, जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानमध्ये द्विपक्षीय संबंध वाढवण्याचा प्रयत्न। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर, संसदेच्या अधिवेशन काळात परदेश दौऱ्यावर भाजपाची टीका। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कृती पुन्हा वादात, महिला डॉक्टरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न, नितीश कुमारांच्या कृतीवरून विरोधकांची टीका। भारताची अमेरिका चीनमध्ये निर्यात वाढली, भारताची चीनला 32.83% निर्यात वाढली। IPL 19 साठी आज अबुधाबीत लागणार बोली, IPLच्या मिनी लिलावात खेळाडू होणार मालामाल।